नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲड क्वेश्चन टॅगचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, ॲड क्वेश्चन टॅगला टेल टॅग असेही म्हणतात. मित्रांनो, क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षिप्त प्रश्न किंवा अनुप्रश्न होय. मित्रांनो, शालेय परीक्षांमध्ये तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये 1 मार्कासाठी विचारला जाणारा हा एक व्याकरणाचा अत्यंत सोपा असा प्रकार आहे. चला तर मग आपण शिकूया क्वेश्चन टॅग कसा बनवायचा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक उदाहरण घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. ही इज अ टीचर. नियम क्रमांक 1. अगोदर दिलेले वाक्य आहे तसेच लिहून घ्यावे. नियम क्रमांक 2. वाक्य आहे तसेच लिहिल्यानंतर क्वामा म्हणजेच स्वल्पविराम द्यावा. नियम क्रमांक 3. त्यानंतर वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद आले असेल तर ते स्वल्पविरामानंतर लिहावे. समोरील वाक्य पहा. ही इज अ टीचर. ह्या वाक्यात इज हे सहाय्यकारी क्रियापद आले आहे. हे सहाय्यकारी क्रियापद स्वल्पविरामानंतर लिहावे. नियम क्रमांक 4. त्यानंतर दिलेले वाक्य हे होकारार्थी आहे की नकारार्थी ते पाहावे. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असेल. पुढील एक्झाम्पल पाहूया. समोरील उदाहरण पहा. ही इज अ टीचर. हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग तयार करताना सहाय्यकारी क्रियापदामध्ये नॉट लिहावा लागेल. ही इज अ टीचर. इज या सहाय्यकारी क्रियापदाला नॉट जोडून इजंटमध्ये रूपांतर केले आहे. नियम क्रमांक 5. त्यानंतर वाक्याचा कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात लिहून शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. समोरील उदाहरण पहा. ही इज अ टीचर. इजंट ही. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन टॅगमध्ये काही महत्त्वाचे नियम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघा व ऐका. विद्यार्थी मित्रांनो, कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात नसेल तर पुढील उदाहरण पहा. राम इज अ टीचर. मित्रांनो, या वाक्यात कर्ता हा पुरुष असल्यामुळे आपण सर्वनाम म्हणून ही घेणार आहोत. कर्ता जर स्त्री असेल तर शी या सर्वनामाचा वापर करणार. कर्ता जर अनेकवचनी असेल तर दे या सर्वनामाचा वापर करणार. कर्ता एकवचनी परंतु वस्तू किंवा वास्तू किंवा एखादी निर्जीव वस्तू असेल तर इट वापरतात. समोरील उदाहरण पहा. ताजमहल इज सिच्युएटेड इन आग्रा. ताजमहल इज सिच्युएटेड इन आग्रा. इझंट इट? अशा पद्धतीने इटचा वापर करून क्वेश्चन टॅग तयार केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन टॅगमधील काही महत्त्वाचे नियम बघूया. नियम क्रमांक 1. जर दिलेली वाक्य आज्ञार्थी असेल तर त्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग विल यू लिहावा. यावर आधारित उदाहरण पुढील प्रमाणे पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. ओपन द डोअर. समोरील वाक्य हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्यामुळे याचा क्वेश्चन टॅग पुढील प्रमाणे होतो. ओपन द डोअर. विल यू. नंबर 2. ब्रिंग दोज बुक्स. ब्रिंग दोज बुक्स. विल यू. नियम क्रमांक 2. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात आय एमने झालेली असल्यास व
वाक्य होकारार्थी असल्यास त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आय असा लिहावा. यावर आधारित उदाहरण पुढील प्रमाणे. एक्झाम्पल नंबर 1. आय एम क्लेवर. आन्सर आहे आय एम क्लेवर, कॉमा आरंट आय क्वेश्चन मार्क. नंबर 2. आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड. आन्सर आहे आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड, कॉमा आरंट आय क्वेश्चन मार्क. नियम क्रमांक 3. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेले नसेल तर वाक्याच्या मुख्य क्रियापदावरून टू डूचे योग्य रूप वापरावे. 1. वाक्य वर्तमान काळ व कर्ता एकवचनी असेल तर डू. 2. वाक्य वर्तमान काळ परंतु कर्ता अनेकवचनी असेल तर डज. आणि 3. वाक्य भूतकाळात असेल तर डीड वापरावा लागेल. यावर आधारित उदाहरणे पुढील प्रमाणे पाहूयात. समोरील उदाहरण पहा. ही ड्रिंक मिल्क. समोरील वाक्य हे वर्तमान काळी आहे व कर्ता एकवचनी आहे, त्यामुळे क्वेश्चन टॅग करताना डू हे टू डूचे रूप वापरले आहे. एक्झाम्पल नंबर 1. आय ड्रिंक मिल्क. आन्सर आहे आय ड्रिंक मिल्क, डोंट आय. नंबर 2. ही ड्रिंक्स मिल्क. आन्सर आहे ही ड्रिंक्स मिल्क, कॉमा डझंट ही क्वेश्चन मार्क. नंबर 3. ही ड्रँक मिल्क. आन्सर आहे ही ड्रँक मिल्क, कॉमा डिडंट ही क्वेश्चन मार्क. नियम क्रमांक 4. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात आय एमने झालेली असल्यास मात्र वाक्य हे नकारार्थी असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा एम आय असा लिहावा. यावर आधारित उदाहरणे पुढील प्रमाणे पाहूयात. एक्झाम्पल नंबर 1. आय एम नॉट क्लेवर. समोरील वाक्य हे नकारार्थी आहे. समोरील वाक्याची सुरुवात आय एमने झालेली आहे व वाक्य नकारार्थी असल्यामुळे नियमाप्रमाणे समोरील वाक्याचा क्वेश्चन टॅग हा एम आय असा होतो. नंबर 2. आय एम नॉट ट्राइंग टू अंडरस्टँड. आन्सर आहे आय एम नॉट ट्राइंग टू अंडरस्टँड, कॉमा एम आय क्वेश्चन मार्क. नियम क्रमांक 5. लेट्सने सुरुवात होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल विल असा लिहावा. यावर आधारित उदाहरण पुढील प्रमाणे पाहूयात. एक्झाम्पल नंबर 1. लेट्स गो होम. आन्सर आहे लेट्स गो होम, शॅल वी. नंबर 2. लेट्स वॉक स्लोली. आन्सर आहे लेट्स वॉक स्लोली, शॅल वी. नियम क्रमांक 6. लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा करावा. एक्झाम्पल नंबर 1. लेट हिम गो. आन्सर आहे लेट हिम गो, विल यू. नियम क्रमांक 7. आज्ञार्थी वाक्यातून एखाद्याला खडसावणे किंवा तंबी दिली असेल आणि वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कांट यू असा करावा. एक्झाम्पल नंबर 1. यूज युअर ओन माइंड. आन्सर आहे यूज युअर ओन माइंड, कांट यू. नियम क्रमांक 8. जर दिलेल्या वाक्यात खालील शब्द आल्यास क्वेश्चन टॅग चा करता दे करावा. ते शब्द पुढील प्रमाणे पाहूयात. एव्हरीबडी, एव्हरीवन, समबडी, समवन, नो वन, नन, एनीवन, नोबडी, एनीबडी, नायदर. यावर आधारित पुढील उदाहरण पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. एव्हरीबडी हॅज
डन इट. आन्सर आहे एव्हरीबडी हॅज डन इट, हॅवंट दे? नियम क्रमांक 9. दिलेल्या वाक्यात सेल्डॉम, हार्डली, हार्डली एव्हर, बेअरली, लिटिल, फ्यू, स्केअरली या शब्दांना जवळजवळ नाहीच या अर्थाने नकारदर्शक समजले जाते. म्हणून हे शब्द असणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक करावा. एक्झाम्पल नंबर 1. फ्यू पीपल न्यू द आन्सर. आन्सर आहे फ्यू पीपल न्यू द आन्सर, डिडंट दे? परंतु अ लिटिल, अ फ्यू चा क्वेश्चन टॅग मात्र नकारदर्शक करावा, कारण हे शब्द होकारदर्शक अर्थाने वापरतात. एक्झाम्पल नंबर 1. अ फ्यू पीपल न्यू द आन्सर. आन्सर आहे अ फ्यू पीपल न्यू द आन्सर, डिडंट दे? नियम क्रमांक 10. मिश्र वाक्यात मेन क्लॉजचा क्वेश्चन टॅग करावा. नंबर 1. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. या वाक्यात इफ यू वर्क हार्ड हा सब ऑर्डिनेट क्लॉज आहे. यू विल गेट सक्सेस हा मेन क्लॉज आहे. म्हणून क्वेश्चन टॅग करताना मेन क्लॉजमधील वाक्याचा वापर करून नियमानुसार बदल करावा. एक्झाम्पल नंबर 1. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. आन्सर आहे इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस, ओंट यू? नियम क्रमांक 11. ऑट टू चा क्वेश्चन टॅग हा ऑट करावा. एक्झाम्पल नंबर 1. ही ऑट टू स्टडी हार्ड. आन्सर आहे ही ऑट टू स्टडी हार्ड, ऑटंट ही? नियम क्रमांक 12. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात ऑल ऑफ अस, ऑल ऑफ देम, ऑल ऑफ यू ने झाली असेल तर क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून पुढील प्रमाणे बदल करावा. वाक्याची सुरुवात ऑल ऑफ अस ने झाली असेल तर क्वेश्चन टॅग करताना व्ही या सर्वनामाचा वापर करावा. वाक्याची सुरुवात ऑल ऑफ देम ने झाली असेल तर क्वेश्चन टॅग करताना दे या सर्वनामाचा वापर करावा. आणि वाक्याची सुरुवात ऑल ऑफ यू याने झाली असेल तर क्वेश्चन टॅग करताना यू या सर्वनामाचा वापर करावा. यावर आधारित आपण एक उदाहरण पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. ऑल ऑफ अस कॅन डू धिस वर्क. आन्सर आहे ऑल ऑफ अस कॅन डू धिस वर्क, कांट वी?